तुम्ही हा जर व्हिडिओ जर शेवटपर्यंत जर बघितला तर तुमच्यासाठी मी एक इंटरेस्टिंग गोष्ट शेवट सांगितलं नवीन यूट्यूबरसाठी आणि म्हणजे तुमच्यासाठी फायद्यासाठी. जे बी बघा हा भावना पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये भावांनो मी अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे माझ्या जीवनावरती माझी जी जर्नी झालेली भावांनो, म्हणजेच माझा जेव्हापासून माझा जन्म झाला तेव्हापासून 2025पर्यंत माझ्यासोबत जे घडलं भावांनो लाईफमध्ये, माझे जे समजा आठवणीमध्ये आहे, तर भावना या व्हिडिओमधून मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर बघू शकता, आणि जर तुम्हाला इंटरेस्ट नसला तर तुम्ही हा व्हिडिओ स्किपसुद्धा करू शकता. तर भावनो या व्हिडिओमध्ये मी माझ्या जर्नीबद्दल म्हणजे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ खूप मोठा आहे तर तुम्ही स्किप करू शकता. जर तुम्हाला जर वाटलं की नाही काहीतरी आसन भावाच्या व्हिडिओमध्ये जर्नीमध्ये त्याच्या, तर तुम्ही बघू शकता. नाही बघितलं तरी चालेल, पण भावना संविधानाची जी सिरीज चालू आहे ती नक्की बघा. तर भावना सर्वप्रथम माझं नाव किरण निकाळजे आहे. माझं गाव तांबेडोन गाव आहे, पैठण तालुका, छत्रपती संभाजीनगर हा माझा जिल्हा आहे, आणि मी महाराष्ट्र राज्यात राहतो. सध्या मी पुणे या ठिकाणी भावांनो कामावरती आहे. म्हणजे पुण्यामध्ये मी आता सध्या कामाला आहे. तर या व्हिडिओमध्ये भावांनो मी तुम्हाला माझे संपूर्ण जर्नी म्हणजे माझ्या समजा आठवणीमध्ये आहेत ती तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. भावांनो 9 जून 2002 या दिवशी माझा जन्म झालेला आहे. आणि 9 जून 2002 दिवशी या दिवशी माझा जन्म झाला. आणि माझं जे नाव आहे की माझ्या आजीला मी विचारलं होतं की माझं नाव किरण नेमकं कोणी ठेवलं. तर माझ्या आजीला विचारलं की मी माझं नाव किरण माझ्या आईने ठेवलं किंवा माझ्या मम्मीने ठेवलं की माझ्या आजीने ठेवलं की माझ्या वडिलांनी ठेवलं की माझ्या भावानं की माझ्या नातेवाईकांनी नेमकं कोणी ठेवलं. तर माझ्या आजीने मला असं उत्तर दिलं की तुझं नाव आपल्या घरातल्या कोणीच नाही ठेवलं. तर तुझं जे नाव आहे ते एका काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे खेडेगावामध्ये अगोदर सरकारी घाटीमध्ये एक बाई राहायची, म्हणजे ती नर्सिंग म्हणू शकतो आपण त्याला. तर त्या नर्सने माझं नाव ठेवलं असं माझी आजी सांगते. पण या नावामागं भावनं थोडंसं रिझन आहे की माझं नाव किरण का ठेवलं. कारण कसं की त्या डॉक्टरांनी असं सांगितलं होतं माझ्या आजीला की म्हणजे माझा जन्म सकाळी 4-5च्या दरम्यान माझा जन्म झाला होता. तर त्या डॉक्टरने सांगितलं होतं की 5च्या दरम्यान सूर्य उगवतो, त्यामुळे याचं नाव किरण नाव ठेवा की सूर्याचं किरण उगला असं त्या डॉक्टरचं म्हणणं होतं. त्यामुळे माझं नाव किरण हे ठेवायला लावलं. तर भावना मी पहिली आणि दुसरी हे सध्या म्हणजे रामानगर म्हणून एक एरिया भावानं बिडकीन ते छत्रपती संभाजीनगर रोडवरती येत असतो रामायनगर म्हणून. अगोदर त्याला दगड खडकाम वस्ती असं म्हणत होते. आता त्यामध्ये भरपूर असं बदल झाला आहे, आणि म्हणजे भरपूर असे गाव पण म्हणजे घरं झाले. अगोदर भावना तिथं जास्त काहीच नव्हतं, फक्त दगड काम करत होते, आणि माझ्या घरचे पण तिथं कामाला जात होते. त्यामुळं त्या वस्तीचं नाव असं होतं की दगड खडकाम वस्ती. आणि त्याच्यानंतर मी पहिली दुसरी तिथं काढले भावानो. त्याच्यानंतर मग मी माझं गाव डोनगाव इथे परत रिटर्न आलो. आणि आल्याच्या नंतर भावानो परत मी दुसरीला तिथंच म्हणजे पहिली दुसरी मी तिथं खडकाम वस्ती इथं काढले, म्हणजे रमाईनगर इथं काढलं. त्याच्यानंतर परत दुसरीला म्हणजे 1 वर्ष मी परत दुसरीमध्ये डोनगाव इथं झेडपी शाळामध्ये शिकलो. तर तिथं तिसरीला ॲडमिशन का नाही भेटलं, तर माझ्याकडं त्यावेळेस टी सी नव्हती. कारण परिस्थिती जरा खराब असल्यामुळं म्हणजे पॉसिबल नाही झालं की टी सी आणून ताबडतोब टाकू. म्हणून 1 वर्ष मी विदाऊट टी सीचं दुसरी परत शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर तिसरीमध्ये माझी टी सी आली, आणि तिसरीमध्ये माझं ॲडमिशन केलं. आणि जेव्हा तिसरीमध्ये ॲडमिशन केलं त्यावेळेस आम्हाला मॅडम होत्या पठाडे मॅडम म्हणून. तर मग पठाण मॅडमचा आमचा प्रवास 1ली ते 4थीपर्यंत, म्हणजे माझा त्यांच्यासोबत प्रवास 4थीपर्यंत प्रवास होता माझा. आणि म्हणजे तसं आमच्या शाळेमध्ये त्या 10 वर्ष होत्या.
आणि त्यांच्याकडून आम्हाला भरपूर काही शिकायला भेटलं. काही पॉझिटिव्ह, कोणी कसं वागायला पाहिजे, म्हणजे म्हणजे आमचं जीवन म्हणजे पूर्ण त्यांच्यापासून म्हणजे माझ्या जीवनाची सुरुवात झाली. आणि कदाचित हा व्हिडिओ जर ते मॅडमपर्यंत जर गेला तर मॅडमना फक्त मला एकच म्हणू इच्छितो की जोपर्यंत मी जिवंत आहे बा मॅडम, तोपर्यंत मी तुम्हाला कधी विसरणार नाही. आता मी म्हणजे माझी इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची, पण विषय कसा आहे की जोपर्यंत म्हणजे लाईफमध्ये मी सक्सेस होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला भेटू शकत नाही. कारण का की जर तुम्हाला भेटलं तर तुम्हाला असं वाईट नाही वाटलं पाहिजे की माझा हा विद्यार्थी अजून कुठं सेटल नाही किंवा कुठं सक्सेस झाला नाही. त्यामुळे मी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करत नाही. आणि त्यानंतर तुमच्यासोबत मी समजा तुम्ही जेवढं मार्गदर्शन केलं, जेवढं शिक्षण दिलं, तुमच्या आठवणी हे कायम आमच्यासोबत राहणार आहे. तर भावनं पहिले ते म्हणजे 4थीपर्यंत आमच्या वर्गामध्ये एकूण 54 विद्यार्थी होते. त्यामधून बऱ्याच विद्यार्थ्याचे लग्न झाले, काही मुलं वगैरे आहे, कोणी कुठं सेटल झाले, कोणी गव्हर्मेंट जॉबला आहे, आणि काही समजा शेती वगैरे करते, आणि काही साधा आपलं छोटा मोठा कोणाचा बिझनेस आहे. आणि काही जण समजा माझ्यासारखेच आहे की असं हातावर काम करून खात असतात. तर शेवटी मग आम्ही शाळेमध्ये 4थीला असताना स्कॉलरशिपचे पेपर दिले भावांनो. त्या स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटत होतं की आम्ही जेवढ्यांना म्हणजे फॉर्म भरले होते स्कॉलरशिपचे म्हणजे शिष्यवृत्ती या एक्झामसाठी, त्या शिष्यवृत्ती एक्झाममध्ये जेवढ्याचे फॉर्म भरले ते म्हणजे जे माझ्या सगळ्यात जास्त टॉपर होते त्यांच्यापेक्षा मला जास्त मार्क पडले. त्यामुळं सर्वात जास्त मला खुशी त्या दिवशी झाली माझ्या आयुष्यामधली. कारण का की नेहमी शाळेमध्ये हुशार असणारे विद्यार्थी आणि आम्ही थोडं म्हणजे वीक होतो अभ्यासामध्ये समजा, तर त्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त मला मार्क पडल्यामुळं तो दिवस मी आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही. कारण आपल्याला समजा जर एखादी व्यक्ती जर खूप असा हुशार असला की त्या व्यक्तीपेक्षा जर आपलं सपोज 1 मार्क जरी जास्त पडला तर तो आनंद हे कधी माणसानं विसरला नाही पाहिजे. कारण वर्षभर म्हणजे लाईफमध्ये आपलं नेहमी आपल्या पुढे जाणारा व्यक्ती जर एक दिवस आपण जर त्याच्या समोर जर गेलो तर आपल्याला खूप असा आनंद होत असतो. तो आनंद भाव मी कधी शेवटपर्यंत कधी विसरणार नाही. मी 4थीपर्यंत पाटील मॅडम सोबत होते. त्याच्यानंतर 5वीला आम्ही वरच्या वर्गामध्ये गेलो. त्याच्यानंतर मग म्हणजे भरपूर शिक्षक आले. त्यामध्ये खाडे सर आले, नागे सर आले, त्याच्यानंतर मोकळे सर आले, त्याच्यानंतर भांडुरे सर आले. भांडुरे सर आम्हाला वर्ग शिक्षक होते. त्यावेळेस खूप असे आम्ही खूप मस्ती केल्या, मित्रमैत्रिणी बनल्या, आणि म्हणजे खूप असे खेळ केले आणि खेळ खेळलो. परत भांडणं केले, काही म्हणजे माऱ्या केल्या, म्हणजे खूप काही असे कारनामे केले जेणेकरून घरच्याला सुद्धा प्रॉब्लेम झाले आमच्यामुळं. असं जो पास्ट होता विसरून गेलो, आठवणीत राहील. कदाचित हा माझे मित्र जर सपोज हा व्हिडिओ जर बघितला त्यांना फक्त एवढं सांगू इच्छितो की भावानं कधी भेटला तर बोलत जा. कारण कसं आहे, जीवन हे माणसाला एकदाच भेटत असतं. काही शाळामधला किंवा कुठला जर राग असला तर तो सोडून द्यायचा. कारण जीवन माणसाला फक्त एकदा भेटत असतो. एकदा मेल्याच्या नंतर माणसाचं फक्त नाव राहत असतं आणि आठवणी राहत असते. त्यामुळं कुठं भेटला तर भावनं भेटत जा. आय लव्ह यू. तर त्याच्यानंतर भावनं 8वीपर्यंत आणि 8वीमध्ये असं एक माझ्यासोबत म्हणजे आमच्या वर्गासोबत असा एक किस्सा घडला होता की तो किस्सा सांगू इच्छितो तुम्हाला. तो किस्सा असा होता भावांनो की मुली आमच्यासोबत कधी बोलत नव्हत्या. कारण आम्ही वर्गामधले सगळे माझा जो ग्रुप होता, माझ्या ग्रुपमधले आम्ही सगळे निगेटिव्ह होतो. निगेटिव्ह म्हणजे तुम्हाला समजलं असं.
तर माझा जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळे निगेटिव्ह, त्यामुळे आम्हाला मुली बोलत नव्हत्या. तर मग एक असा प्रसंग घडला माझ्या ग्रुपमध्ये की एक माझा मित्र होता, ते एका मुलीला लाईक करत होता. हा फक्त म्हणजे हसण्यापुरते भावना घ्या, जास्त सिरियसली घेऊ नका. एक माझा मित्र होता, नाव नाही सांगत मी त्याचं. तो एका मुलीला लाईक करत होता आणि विषय असा घडला की त्याच्यासोबत एक बेंचवर दुसरा एक माझा मित्र बसत होता आणि तो मित्र, त्यांच्या दोघांच्या गप्पा चालू होत्या. असं गप्पा मारता मारता त्यांनी जो जो मुलगा त्या मुलीला लाईक करता तो सहज ते माझ्या दुसऱ्या मित्राला म्हणला की भावा, आपल्याला हिला एक लव्ह लेटर द्यायचं आहे, हिला आपल्याला प्रपोज मारता. असं त्यांनी दोघांचं बोलणं झालं. तर मग त्याच्यासोबत जो मित्र बसलेला होता, तर त्याने काय केलं, त्याला पण लिहिता येत नव्हतं आणि ज्याला प्रपोज मारता त्याला पण लिहिता येत नव्हतं. तर मग विषय असा घडला की त्याच्या शेजारी जो मित्र बसला होता त्याने काय केलं, मला विचारत होतो की भावा, आय लव्ह यू नाव कसली होते, मी तुझ्यावर प्रेम करतो हे न कसं लिहायचं. तर मी माझ्या हातावर लिहून दाखवतो आणि म्हणजे लेटर मी पूर्ण माझ्या हातावर लिहिलं आणि त्यानं तेच म्हणजे मी जे शब्द सांगितले तेच शब्द बघून त्यानं एका पेजवरती लिहिलं आणि ते पेजवरती लिहून त्यानं ते माझ्या जो समजा सपोज जो मुलगा त्याला लाईक करत होतो त्या मुलाजवळ दिला. त्याच्यानंतर त्या मुलाने काय केलं, त्याच्या मनात चालू होतं देऊ की न देऊ, देऊ की न देऊ, देऊ की न देऊ. मग विषय असा झाला, त्याच्यानंतर डोक्यात आला की नाही, आपण हा लेटर फेकून द्यायला पाहिजे. मग असा एक प्रसंग झाला की इंटरव्ह्यूची वेळ झाली आणि इंटरव्ह्यूच्या वेळेमध्ये एक खालच्या वर्गातला एक मुलगा आमच्या वर्गात आला. कदाचित हा व्हिडिओ तो पण बघत असेल. तेव्हा आता हा प्रसंग जर बघितला त्यांना, तर समजा मी हा जर बोलतोय तर तो 100% मनातल्या मनात असणार आहे. तर तो आला आणि त्यानं जो मुलगा लाईक करतो त्यानं त्याला दाखवलं चिठ्ठी, लेटर. तर मग त्यानं ती वाचली आणि ज्या प्रकारे त्याने वाचली तर ती लेटर डायरेक्ट त्या मुलीपर्यंत त्यानं फॉरवर्ड करून दिली. डायरेक्ट त्यानं त्या मुलीला दाखवली आणि मुलीला दाखवल्यानंतर मग मुलीने काय केलं, ते जे लेटर येईल ती लेटर घेऊन डायरेक्ट आमच्या क्लास टीचरकडे गेली. मग ज्यावेळेस क्लास टीचरकडे गेली त्यावेळेस मग त्याची जरा थोडी दहशत झाली, थोडाफार त्याला मार वगैरे दिला. आणि पण भाईने त्यांना सांगितलं नव्हतं की नेमकं लेटर कोण लिहून दिलं. ते त्यानं चांगलं काम केलं, कारण त्याच्यामुळे त्या दुसऱ्याला पण मार भेटला असता आणि त्याच्याबरोबर मला सुद्धा मार भेटला असता. असो, मग आम्ही मुलीला बोलत नव्हतो आणि मुली पण आम्हाला बोलत नव्हत्या. त्याचं एक कारण होतं. कारण असं होतं की म्हणजे आम्ही विरोधात होतो मुलींच्या. कारण का, तर जे समजा चांगले विद्यार्थी होते गुणवान, तर ते 8वीला दुसऱ्या शाळेमध्ये शिकायला गेले. मग त्यावेळेस काय झालं, म्हणजे आमच्या खेडेगावामध्ये असं होतं की डायरेक्ट 9वीला जर समजा ॲडमिशन घेतलं तर मग 2 वर्षामध्ये 10वीचा अभ्यास होत नव्हता. त्या हिशोबानं मुलं काय करायचे, 8वीलाच दुसरीकडे ॲडमिशन घेत असे. तर मग आम्ही 8वीपर्यंत शिकलो. पण मग विषय असा झाला की भावानं लेटर वगैरे समजा तो किस्सा थोडा डीपली गेला, म्हणजे थोडाफार लांबला. मग विषय कसा झाला, मला गाणे म्हणायची पहिल्यापासून असं आवड होती. तर मग माझा एक मित्र होता असो, तर मला गाणे म्हणायची सवय होती. तर इंटरव्ह्यूमध्ये मी सहज असं गाणं म्हणत होतो आणि एक माझा मित्र होता, तो माझ्या गाण्यावर डान्स करत होता आणि त्यांचा परफॉर्मन्स असा चालू होता की एक नवीन त्यांनी टच बटनाचे आपले असते ना, टच बटन असं उघडले डायरेक्ट ऑटोमॅटिक उघडतात. तर त्यांनी ते शर्ट घेतले दोघांना पण. तर त्यांनी काय केलं, एकमेकांच्या नाही कशा शर्ट मी गाणं म्हणत होतो. गाणं म्हणता गाणं असं होतं, हां, किसका है ये तुमको इंतजार में होना, हे गाणं मी म्हणत होतो भावानं. म्हणजे आणि वर्गामधून मुली म्हणजे इंटरव्ह्यू जाते, तर बाहेरून मुली वर्गात येत होत्या आणि वर्गात येताना मी माझं गाणं म्हणतो तुम्ही कि किसका है ये तुमको इंतजार में होना, देख लो इधर तो एक बार मैं हूं ना. आणि हा विषय झाला. त्याच्यानंतर मग ते दोघं
माझे मित्र एकमेकांचे गुंडे त्यांनी टच बटन खोलले आणि मग ते मुलींनी बघितले. तर मग मुलींनी मग काय केलं, आमची कंप्लेंट सरांकडे दिली. मग ज्यावेळेस सरांकडे कंप्लेंट दिली त्यानंतर मग हेडमास्टरकडे आमची कंप्लेंट केली. हेडमास्टरनं मग काय केलं, आम्हाला सांगितलं होतं की उद्या सर्वांनी शाळेत यायचं, कोणी सुट्टी मारायची नाही, काही नाही, तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे, इम्पॉर्टंट असणार काहीतरी. मग आम्ही काय केलं, आम्हाला कळून चुकलं होतं कारण आमची कंप्लेंट गेली म्हणून. कारण आम्हाला क्लास टीचरनं सांगितलं होतं की तुमची जी कंप्लेंट आहे हेडमास्टरपर्यंत गेली, आणि हेडमास्टर आमचे नागे सर होते. तर नागे सरनं कदाचित हा व्हिडिओ बघितला तर खूप खूप धन्यवाद तुमचं, कारण तुमच्या एका शिक्षेमुळं आम्हाला जीवनामध्ये तशी चूक घडणार नाही आणि घडली पण नाही आतापर्यंत, फ्युचरमध्ये सांगतात नाही. पण तुमची एक म्हणजे जेव्हा म्हणजे माझ्या मनात विचार आला तसा की तुमची आठवण येत असती. कारण तो जो सांगतो मी तुम्हाला पुढं काय किस्सा होता तो. तर मग विषय असा झाला की मग आम्ही शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी शाळेत आलो. शाळेत आल्याच्या नंतर मग आम्हाला आमची लिस्ट बनवली होती. म्हणजे आमचे जो ग्रुप होता आम्ही त्या ग्रुपमध्ये म्हणजे 8वीला जास्त 34 विद्यार्थी होता आम्ही. त्यामध्ये 12 मुलं होतं आम्ही, बाकीचे सर्व मुली होत्या. त्यामध्ये फक्त एकच मुलगी होती, ती फक्त मला म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये बोलायची. बाकी कोणत्याच मुली आम्हाला म्हणजे 33 आम्ही 34 विद्यार्थीपैकी एक मुलगी फक्त मुलाला बोलत होती, आणि बाकीच्या ज्या मुली होत्या ते आमच्या डायरेक्ट विरोधात होत्या. म्हणजे जर सपोज त्यांची जर अभ्यासात जर समजा एखादा टास्क असला की जर त्या टास्कमध्ये जर समजा मुलगीने जर उत्तर दिलं तर मुलामध्ये मी उत्तर द्यायला कधी पण तयार राहतो, भलेही मला उत्तर येऊ किंवा न येऊ. पण आमचा एक टर्निंग पॉईंट असा होता की जर मुलीनं जर उत्तर दिलं तर मुलांमधून कोणी ना कोणीतरी एका जणाने तरी उत्तर द्यायचं म्हणजे द्यायचं. म्हणजे मुली किती जरी हुशार असल्या तरी पण आम्हाला त्यांना दाखवून देत होतं का आम्ही पण तुमच्यापेक्षा कमी नाही. मग त्यावेळेस असा विषय असा काढला की त्यावेळेस आम्ही जर मग गेलो दुसऱ्या दिवशी, मग आमची लिस्ट बनवली होती 8 मुलांची, आणि 8 मुलांना आम्हाला उभा केलं. मग हेडमास्टरनं अशी एक जाड आताचे म्हणजे या जनरेशनमध्ये आता सहसा जास्त मारत नाही टीचर लोक. त्यावेळेस मग आम्हाला पारसची एक नळी होती अशी एवढी जाड, कोणती ती आपल्या घरावरची टाकी असते त्या टाकीला एक पारसची नळी लागली असते. ती अजून नळीसुद्धा ध्यानात आहे माझ्या, आणि त्या नळीवरचे नावसुद्धा माझ्या लक्षामध्ये आहे, कारण तो किस्सा असा घडला होता. म्हणजे आपण सोशल मीडियावर सांगू शकत नाही, तर थोडक्यात तुम्हाला सांगतोय. ती पारसची नळी आणली. स्टार्टिंगला फर्स्ट बेंचवर मीच बसत होतो, सुरुवात माझ्यापासून झाली. आम्हाला असं बोलणंसुद्धा चान्स नाही दिला की नेमकं गलती आहे की नाही. कदाचित आमची गलती फक्त एवढी होती की मी फक्त एक गाणं म्हटलं होतं, त्या गाण्यामुळं मला शिक्षा भेटली. आणि जे माझ्या गाण्यावर जे दोघंजण परफॉर्मन्स करत होते कॅज्युअली परफॉर्मन्स, तर त्यांची फक्त एवढी मिस्टेक होती की त्यांनी एकमेकांचे टच बटणे उघडले होते, म्हणजे नवीन तिने ड्रेस घेतले त्यामुळं. आणि जो दुसरा व्यक्ती होता तो जो लव लेटर लिहिणारा, त्याला परत त्यावेळेस जेव्हा आम्हाला शिक्षा दिली का त्यावेळेस पण त्याला परत शिक्षा भेटली. आणि ज्यानं जे लव लेटर लिहिलं का त्याला नाही भेटली. ज्याला सपोज जो तिला लाईक करत होता का त्याला भेटली. आणि ज्यानं लिहिलं का म्हणजे खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा बार असं काम झालं. लिहिलं एकानं, मार खाल्ला एकानं, असा विषय झाला. मग ते पारसची नळीनं आम्हाला एका हातावर 16 एका हातावर 16 असे एकदम असं सरच्या पूर्ण एनर्जीने पूर्ण ताकदीनं आम्ही त्यावेळेस मार खाल्ला होता. आणि आमचे 2 दिवस असे सुजलेले होते. आणि तो दिवस लाईफमध्ये कधी विसरणार नाही. भले आम्ही 55 वर्षात जर झालो किंवा म्हातारे जर झालो, आम्ही नातवंड जर झाले आम्हाला समजा, तरी पण तो विषय आम्ही कधी विसरणार नाही. आणि ती पारसची नळी कधी विसरणार नाही. आता ज्यांनी हा मार खाला तर भावांना, तुम्ही जर हा व्हिडिओ बघाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा की नका सांगा, जाऊन द्या. तर त्यावेळेस आम्ही मार खाल्ला. मग तो विषय समजा तिथं स्टॉप झाला. त्याच्यानंतर मॅडमला माहीत झालं. मग मॅडमना वाटत होतं की
त्यावेळेस फर्स्ट टाईम माझ्याकडून ते मॅडमचं मन दुखवलं की म्हणजे मॅडम माझ्याविषयी नेहमी पॉझिटिव्ह विचार करायच्या. मला म्हणजे माझ्या लाईफमध्ये भरपूर त्यांनी अशी साथ दिलेली आहे. फक्त त्या दिवशी मला असं वाटलं की माझ्यामुळं मॅडमचं मन दुखवलं. त्यासाठी कदाचित मी तुम्हाला त्यावेळेस बोलू नाही शकलो. पण आज तुम्हाला सांगतो मॅडम, करत मनापासून सॉरी. कारण तुम्ही मॅडम नव्हत्या तर माझ्या आईसारख्या होत्या आणि तुम्हाला मी कधी विसरणार नाही. मी आजही तुम्हाला सांगतो आणि मागाही विद्यार्थ्यांना सांगत असतो की प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं एक महत्त्वाचा व्यक्ती असतो की आपण तो व्यक्ती कधी विसरू शकत नाही. तशा तुम्ही त्या माझ्या व्यक्ती आहेत. कदाचित तुम्हाला त्यावेळेस मी माफी मागू शकले नाही, त्यामुळे तुम्हाला आज ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला माफी मागतोय. तर विषय असा झाला. त्याच्यानंतर मार वगैरे खाल्ला आणि त्याच्यानंतर मुली खुश झाल्या की आम्हाला मार भेटला म्हणून. पण तरी आम्ही हार मानलेली नाही. कारण का आमचा फक्त एकच टर्निंग पॉईंट होता. मुलींनी जर एक पाऊल टाकला तर त्यांच्या पावलासोबत आमचं एक पाऊल आम्ही टाकणार. भली आम्ही त्याच्यामध्ये हारू किंवा जिंकू. तसं एक तुम्हाला किस्सा सांगतो की शाळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे मॉनिटर उपमॉनिटर अशी निवडणूक केली जात होती. तर भांडुरे सरांनी त्यावेळेस आम्हाला क्लास टीचर असताना त्यांनी आमची एक निवडणूक घेतली. त्यावेळेस निवडणुकीमध्ये मुली 2-3 म्हणजे 2 एक मुली उभं राहिल्या. त्यानंतर मग मुलांमध्ये कोणी उभं राहत नव्हतं. मग मी स्वतः उभं राहिलो. भले मला माहीत होतं मला वोट येणार नाही, कारण मुलींनाच वोट करणार आहे. आणि काही अशी मुलं आहे म्हणलं, काही लाईक करणारे मुलं मला वोट करणार नाही मला माहीत होतं. तरी पण मी उभा राहिलो. कारण का आमचा फक्त एकच विषय होता की मुली जर कोणती गोष्ट करीत असली तर आम्ही मागं हटणारा माणूस नाही. भले आमची चुकी असो किंवा चुकीचं असलो तरी पण आम्ही उभा राहणार म्हणजे राहणार, असा आमचा विषय होता. तर मग मी उभं राहिलो. त्याच्यानंतर आम्ही 12 त्यामध्ये एक असं इंटरेस्टिंग गोष्ट घडली की आम्ही मुलामध्ये 12 म्हणजे मी एक उभं होतो आणि मुलींकडून एक मुलगी उभं होती. मुलींचं नाव नाही घेते, कोणाचं या व्हिडिओमध्ये कोणाचं नाव घेणार नाही. कारण एक भरपूर लोकांपर्यंत जाऊ शकतं किंवा कोणाचं कोणाचं नाराज होऊ शकतं. त्यामुळे मी व्हिडिओ मार्फत कोणाचं नाव घेणार नाही. तर मग मी पण उभं राहिलो आणि मुलींकडे एक मुलगी उभं राहिली. तर वोटिंग सुरू झाली. वोटिंग किती 32 मुलांची होती वोटिंग. त्यामध्ये 1-2 जण ॲब्सेंट होते. मग 29 मुलांची वोटिंग होती आणि आम्ही दोघं धरून आमचे स्वतःचा वोट देऊ म्हणजे 32 जण असे वोटिंग होते. तर त्या वोटिंगमध्ये सर्वात जास्त वोट मुलीला पडले. कारण मुली जास्त होत्या आणि मुलं फक्त 12 होते. 12मधून एक ॲब्सेंट होता. त्यामध्ये 11 होता आम्ही. माझा एक वोट धरून 11 वोट होते. आणि मग विषय असा झाला की एका बाईनं काय केलं, मला वोट नाही केलं पण मुलीला वोट केलं. म्हणजे त्यानं त्यावेळेस आमच्यासोबत गद्दारी केली. जेव्हा आमच्यासोबत गद्दारी केली तर मग त्यावेळेस तर आमच्या ग्रुपमधून आम्ही म्हणजे रिमूव्ह केल्यासारखं, म्हणजे आम्ही त्याला जास्त इंटरेस्ट आमच्यामध्ये ठेवलंच नाही. मग विषय झाला असा. त्यानंतर मग लाईफमध्ये मग एक आमचा पिकनिक स्पॉट झाला. त्या पिकनिक स्पॉटमध्ये जी पिकनिकची जी फीज होती ती फीज पण पठाण मॅडम यांनी भरली होती. कारण घरची परिस्थिती असल्यामुळं माझ्या मनात इच्छाच नव्हती की मी कुठं पिकनिकला जावं. कारण पिकनिकची जी फीस होती 2200 की 2.5 अशी काहीतरी ₹1000 होती. 2200 का 2,500 म्हणजे अशी काहीतरी फीज होती. कारण त्यावेळेस माझ्याकडे तेवढे पैसे नसल्यामुळं मी म्हणजे माझ्या मनात इच्छाच नव्हती. आणि मला माहीत पण नव्हतं की पठाण मॅडमनी माझी फीस भरलेली आहे पिकनिकची. सपोज मग 2 दिवसावर पिकनिक जाणार आहे. त्या दिवशी मग आम्हाला सांगण्यात आलं लिस्टमध्ये जे समजा पिकनिकवर जाणार आहे त्यांच्या क्लास टीचरने लिस्ट तयार करून आणली आणि त्यांच्या वर्गामध्ये जाऊन सांगितलं की हे यांची फीस आली आहे
तर त्यांनी ह्या दिवशी रेडी राहायचं आहे पिकनिकसाठी. तर मग मी माझ्या पुस्तक वाचत होतो असं खाली बघून, कारण मला माहीत होतं की मी फीस भरलेली नाही आहे. कारण फीस भरली नाही, मग हे फक्त ज्यांनी फीस भरली त्यांचे नाव घेते. तर मग असं नाव घेतं का आता त्या नावामध्ये माझं पण नाव आलं. आणि त्या ज्यावेळेस नाव आलं तर त्यावेळेस मी चकित झालो की मी तर फीस भरली नाही, पण माझं नाव कसं काय आलं. मग त्यावेळेस सरला बोललो की सर मी तर फीस वगैरे भरली नाही, पण माझं नाव कसं काय आलं. तर त्यावेळेस सरांनी सांगितलं की तुझी फीस ही पठाण मॅडमने भरलेली आहे. पठाण मॅडमने भरली आहेत. मग मी दुपारच्या घंटीमध्ये म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये जेवणाच्या सुट्टीमध्ये मी त्यांच्या वर्गामध्ये गेलो. तर मग मी मॅडमला बोललो, मॅडम भरायला नव्हती पाहिजे. तर मॅडम म्हणे जाऊ द्या बोलल्या. त्याच्यानंतर मग मला म्हणे तू तयारी कर म्हणे, जाऊ आपण पिकनिकसाठी. मग आम्ही मग पिकनिकला गेलो. 2-3 दिवस आमची तिकडे पिकनिक वगैरे झाली. मग पिकनिक झाल्याच्या नंतर मग आम्ही रिटर्न वगैरे आलो. मग त्याच्यानंतर तो 8वीपर्यंत मग आमचं सँडअप वगैरे झाला. मग आमची तिथं 8वी संपली. 8वी संपल्याच्यानंतर मग आम्ही 9वीला ॲडमिशन केशरबाई माध्यमिक विद्यालय इथं ॲडमिशन घेतलं पोरगावला. त्याच्यानंतर मग पोरगावला असा किस्सा झाला माझ्याकडून. आम्हाला DN सर क्लास टीचर होते 9वीला, आणि 10वीला पडगण सर म्हणून हे आम्हाला क्लास टीचर होते. तर मग 9वी आणि 10वी तिथं काढले मी. त्याच्यानंतर 10वीला 70% पडले. पास झालो. आनंदी झालो. मग थोडं आनंद झालं, कारण का की मित्रांनी भरपूर मित्रांनी की क्लासेस लावले होते. मी विदाउट क्लास म्हणजे मला असं म्हणजे होतो मी थोडंफार हुशार, पण एवढं पण नव्हतं की तरी पण मग मी विदाउट क्लासनं पास वगैरे झालो. मन समाधान झालं की बाबा 10वी पास झाली. त्याच्यानंतर मग 11वीला मित्रासोबत ॲडमिशन केलं. मग त्यावेळेस मग म्हणजे खरी जर्नी म्हटलं म्हणजे तिथून सुरुवात झाली. ती कशी की माणसाला नेहमी असं 10वी झाल्यानंतर विचार येतो की नेमकं आपण ॲडमिशन का सायन्समध्ये घ्यायचं, आर्टमध्ये घ्यायचं की कॉमर्समध्ये घ्यायचं. त्यावेळेस पण मला विचार आला नेमकं काय करावं. मग काही जण म्हणे सायन्समध्ये घे म्हणे, तू थोडंफार अभ्यासामध्ये चांगला आहे असं वगैरे म्हणजे बोलून. कोणी म्हणे कॉमर्स नको घेऊ, आपलं आर्ट्स वगैरेमध्ये ॲडमिशन घे. कोणी म्हटलं सायन्स घे. तर मग आमच्या इथं एक मित्र आहे माझा की त्यानं जो सायन्स घेतलेले म्हणजे तो क्लासेससाठी जायचा बाहेर. तर त्याच्या महिन्याचा क्लासची फीज होती 25 का असं काहीतरी, म्हणजे मंथली त्याचा खर्च होता. म्हणजे त्याचा जाण्या येण्याचा खर्च, परत तिथं सकाळ ते संध्याकाळपर्यंत समजा त्याचा खाण्यापिण्याचा खर्च, नाश्ता पाणीचा, म्हणजे असं करून कमीत कमी तो महिन्याला 25,000 रुपये समजा त्याचा खर्च व्हायचा. त्याचे घरचे थोडंफार मनीने थोडेफार पॉवरफुल असल्यामुळे तो हँडल करत होता. पण मग माझा विषय असा होता की आपल्याला एवढं नॉलेज नाही म्हटलं तर आपण मग सायन्समध्ये ॲडमिशन नाही घ्यायला पाहिजे. कारण आपली इन्कम ही महिन्याचे 10,000 सुद्धा नाही आहेत. तर आपण तिकडून 25,000 रुपये कसं खर्च करायचा, हा विचार करून मग मी आर्टमध्ये ॲडमिशन घेतलं. आर्टमध्ये ॲडमिशन घेतल्याच्या नंतर मग फर्स्ट सेमिस्टर आली. फर्स्ट सेमिस्टरमध्ये मी गेलो, पेपर वगैरे दिले. त्याच्यानंतर 11वी कशी सेकंड सेमिस्टर पण झाली. त्याच्यानंतर 11वीमध्ये पासिंग वगैरे झाली. त्याच्यानंतर मग मी बाहेर कामाला जायला लागलो. तर मग घरचे ऊसतोडी वगैरे करायचे. मग विषय असा झाला की 12वीचं ॲडमिशन करायचं होतं. मग त्यावेळेस 12वीचं ॲडमिशन करायला 2,500 रुपये काहीतरी फीज होती, एवढं लक्षात नाही. पण त्यावेळेस माझ्याकडे ते ॲडमिशन करायसाठी पण पैसे नव्हते. तर मग मी ॲडमिशन केलंच नाही. तर मग विषय असा झाला, एक्झामचा टाईम आला मला शाळेतून कॉल आला की किरण निकालजे बोलताय का. मी म्हटलं हा, की तुझी फीज नाही भरली. तर मी त्यांना सांगितलं सर मी माझं ॲडमिशनच नाही केलं तर फीजचा विषयच नाही सर, कारण त्यावेळेस माझ्याकडे ॲडमिशनला पैसे नव्हते. आणि मग नंतर कामाला झालं. त्याच्यानंतर मग माझ्याकडं थोडेफार पैसे आले. तर मग सरांनी फोन केला की
तू तुझी फीज नाही भरली. तर मी त्यांना सांगितलं, सर सर मी ॲडमिशनच केलं नाही की माझं पण नेमकं फीजचे पैसे कसं काय देऊ तुम्हाला. तर त्याने सांगितलं, भावा की तुझं ॲडमिशन केलेलं आहे मी, तू फक्त तुझी फीज भर आणि पेपरला येऊन जा. तर मग ठीक आहे म्हटलं. मग मी ॲडमिशनची फीज वगैरे दिली आणि पेपरला जाण्यासाठी रेडी झालो. मग विषय अचानक असा आपत्कालीन प्रसंग घडला की त्या प्रसंगामध्ये म्हणजेच आपण कोविड-19 आले भावांनो. त्या कोविड-19मध्ये भरपूर जणांना पास करण्यात आलं, काही जणांना नापास पण केलं. आणि तो ज्यावेळेस भावानं 12वी पास झाला, तर भावानं मी ती विदाऊट पेपरमध्ये पास झालेलो आहे. म्हणजे कसं की कोविड-19चा पिरियड चालू होता, त्यामध्ये कोविडमध्ये भरपूर जणांचे माझ्यासोबत म्हणजे जेवढे काही विद्यार्थी होते ते पूर्ण पास करण्यात आलं. आणि म्हणजे विदाऊट पेपरनं भावानं मी 77% पास झालो. त्याच्यानंतर मग जीवनामध्ये मग कामाशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे मग मी आपली काम चालू केलं. मग 12वी कशी तरी पास केली आणि 12वी पास झाल्यानंतर मग मी प्रतिष्ठान विद्यालय पैठणला, तिथं मग मी ॲडमिशन करायला गेलो. मित्रासोबत ॲडमिशन वगैरे केलं. त्या प्रतिष्ठानमध्ये फर्स्ट सेमिस्टर क्लिअर केलं. 2 बॅक राहिले. तर मग मी नंतर गेलोच नाही. मग विषय सोडून दिला, कारण एज्युकेशन चालूच नाही करायचं. तेव्हापासून माझी टी सी अजून पण तिथंच आहे. मी सेमिस्टर पण क्लिअर नाही केलं, टी सी पण काढायला नाही गेलो. म्हणजे नंतर कॉलेजकडे कधी चक्कर पण नाही मारली, कारण असतो काही काही फॅमिली प्रॉब्लेम. त्यामुळं मग कामधंदे चालू झाले, कामधंदे सुरुवात केली आणि काम करता करता भरपूर काही शिकायला भेटलं. कोण कसं आहे, कोण आपल्यासाठी चांगला आहे, कोण आपल्यासाठी फायदेशीर आहे, कोण कामापुरतं मामा आहे, हे सगळं भरपूर काही आपल्याला शिकायला भेटलं. मग असं शिकता इथपर्यंत प्रवास आला. त्यानंतर मग काही जीवनामध्ये कोणासोबत भांडणं वगैरे झाली, काही जणांच्या नजरेमध्ये निगेटिव्हसुद्धा पैदा झालो. म्हणजे बऱ्याच जणांच्या नजरेमध्ये मी असं निगेटिव्ह ठरलो, कोणाच्या लाईफमध्ये मी पॉझिटिव्ह ठरलो. असे भरपूर असे किस्से माझ्या लाईफमध्ये घडले. पण असा विषय चालूच असतो. पण विषय खरा सांगायचा, माझे लहानपणीचे समजा मित्र एक खास, आम्ही 5 मित्र होतो. फक्त ते 5 मित्र नाव सांगणार आहे. सर्वप्रथम मी, नंबर 2 आकाश निकाळजे म्हणून एक होता, एक संजय निकाळजे, एक अजय निकाळजे आणि एक मनोज निकाळजे. आम्ही 5 मित्र लहानपणापासून सोबत होतो आणि आज पण सोबत आहे. पण थोडासा वादामुळं कदाचित एक मित्र थोडासा दूर आहे आमच्यापासून, बाकीचे आम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्ये आहे. असो. त्याच्यानंतर मग कामधंदे जे तो त्याच्या कामामध्ये बिझी आहे, व्यस्त आहे. कारण आपल्या मिडल क्लास लोकांना कामाशिवाय पर्याय नसतो. कारण जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजे खायला आपल्याला भेटू शकत नाही. ही मिडल क्लास लोकांची जिंदगी असते. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला काम करणं हे भाग्य असतं. मग विषय इथपर्यंत संपत नाही भावनो. मग नंतर लाईफमध्ये भरपूर अशा गोष्टी शिकायला भेटल्या. काही निगेटिव्ह शिकायला भेटलो, पॉझिटिव्ह शिकायला भेटलो. त्याच्यानंतर मी कंपनीत कामाला जायला लागलो. कंपनीमध्ये पण भरपूर काही शिकायला भेटलं. लाईफमध्ये मुली आल्या, ब्रेकअप झाले, प्रेम झालं, त्याच्यानंतर ब्रेकअप पण झालं. म्हणजे भरपूर असे किस्से लाईफमध्ये घडले. काही शिकासारखे होते, काही विसरून जाण्यासारखे होते. म्हणजे भरपूर असे टर्निंग पॉईंट जीवनामध्ये माणसाच्या घडत असतो. पण मग त्यामध्ये एकदा शिकायला एवढे भेटले की जर माणसाकडून एकदा चुकी झाली तर परत माणसाने ती चूक केलेली नाही पाहिजे. हे माणसाला जीवनामध्ये शिकायला भेटत असतं. प्रत्येकाच्या जीवनातून काही ना काही आपल्याला शिकायला भेटत असतं. माझ्या जीवनातून मला भरपूर काही शिकायला भेटलेलं आहे. कारण परिस्थिती ही माणसाला सर्व काही शिकत असते. सगळे काय आईच्या पोटातून शिकून येत नसतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जोपर्यंत आपण जीवनामध्ये जगतोय किंवा राहतोय, खातो पितो, हे प्रत्येक
सर्व काही गोष्टी आपण आईच्या पोटातून शिकवत येत नाही. तर जोपर्यंत आपण त्या गोष्टीमध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव येत नसतो. त्याच्यानंतर मग कंपनीत कामाला गेल्याच्यानंतर मग काही मित्र भेटले, त्यांच्यापासून ते काही काही कॉन्टॅक्टमध्ये आहे, काही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक ठिकाणची तिथं कामाला गेलं तिथं भरपूर असे जीवनामध्ये भरपूर असे मित्र भेटले. तर भावनं काल आंध्र पडल्यामुळं व्हिडिओ मी अपूर्णच ठेवला आणि त्या व्हिडिओपासून भावनं आज चालू करणार आहे. तर भावनं त्या व्हिडिओपर्यंत मी असं कंपनीपर्यंत आलो की मी कंपनीत जात होतो, असं इथपर्यंत आलो. तर भावा मग जेव्हा मी कंपनीत जायला लागलो भावानं, तर इलिगन कुटिंग म्हणून फारोळा इथे कंपनी आहे भावानं. ती कंपनीमध्ये भरपूर दिवस मी काम केलं, 3-4 वर्ष. आणि 3-4 वर्षी पण असं काम केलं, टिकून पण काम नाही केलं कधी. कधी 2 महिने, 3 महिने, कधी 5 महिने असं गॅप देत कधी तिथं करायचो, कधी बाहेर करायचो, कधी असं मिस्त्री हाताखाली करायचो. म्हणजे कंटिन्यू तिथं कधी काम नाही केलं. त्याच्यानंतर मग माझे एक मित्र होता की तो त्याने मायक्रो फायनान्समध्ये जॉईन केलं. तर मग मी पण म्हटलं चला आपण पण मायक्रो फायनान्समध्ये जाऊन बघा. तर मग मी रिझ्यूम वगैरे तिथे दिला. रिझ्यूम दिल्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू होता, इंटरव्ह्यूसाठी गेलो आणि इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं. त्यावेळेस मग सिलेक्शन झाल्याच्यानंतर मग तिथं जॉईनिंग केली. 1 महिना ट्रेनिंगसाठी गेलो. ट्रेनिंगमध्ये भरपूर मजा केली. ट्रेनिंगमध्ये पण भरपूर मित्र भेटले. काही मित्र त्याच्यामधले 2-3 मित्र आहे कॉन्टॅक्टमध्ये. बाकीचे आमची कमी 32 का काहीतरी मुलांची बॅच होती. त्या बॅचमधून 2-3 फक्त कॉन्टॅक्टमध्ये, बाकीचे कॉन्टॅक्टमध्ये कोणीच नाही. आणि मायक्रो फायनान्समध्ये म्हणजे अगोदर मला वाटलं होतं म्हणजे एकदम भारी काहीतरी पोस्ट असणार. पण ज्यावेळेस मग जॉईनिंग वगैरे केली त्यावेळेस कळलं मायक्रो फायनान्स म्हटलं म्हणजे बचत गटात साहेब. गावाकडे जर आले तर सगळं म्हणायचे बचत गटात साहेब आला, बचत गटात साहेब आला. मग तिथं 1-2 महिने काम केलं. त्याच्यानंतर वैयक्तिक प्रॉब्लेम असल्यामुळं ते पण सोडून दिलं. त्याच्यानंतर परत मग कंपनी जॉईनिंग केली. मग त्याच्यानंतर दुसरी कंपनी जॉईन केली. नाही सॉरी, परत इलिगंटमध्ये परत जॉईन केली. 1-2 महिने केले. त्याच्यानंतर मग मिस्त्रीच्या हाताखाली जायला लागलो. सेंटरिंग कामाच्या हाताखाली जायला लागलो. त्याच्यानंतर परत मग वॅरे कंपनी जॉईन केली. आणि वॅरे कंपनीमध्ये पण 2-3 महिने काढले. म्हणजे मी असं कोणतेच ठिकाण नव्हतं की मी तिथे टिकून काम केलं. म्हणजे असं फिरतीवरच होतो मी कधी पण. म्हणजे असं वर्षभर असं कधी टिकून काम नाही केलं. ते झाल्याच्यानंतर मग म्हणजे रुटीनचंच काम असतं की ते कामातून असं शिकायला भेटलं आपल्याला की काम कोण किती काम करतं त्याला म्हणजे त्यालाही महत्त्व नसतं भावांनो. महत्त्व त्याला असतं की टिकून नेमकं कोण काम करतं. त्याच्यातून भावानं मला एक शिकायला भेटलं की आपण काम किती किती जास्त केलं दुसऱ्यापेक्षा तरी त्याचा काही फायदा नसतो. फायदा जेव्हाच होतो आपल्याला की जर आपण काम टिकून काम केलं पाहिजे. जोपर्यंत आपण टिकून काम करत नाही तोपर्यंत आपण सक्सेस भेटत नाही. तर भावांना जर कोणाची इच्छा असली यूट्यूबर बनण्याची, तर सपोज जर तुमची इच्छा असली यूट्यूबर बनण्याची भावना, तर एका दिवसामध्ये यूट्यूबचा क्रायटेरिया असा असतो की 365 दिवसामध्ये यूट्यूब मॉनिटाईज करायसाठी म्हणजे 365 दिवस दिले असते आपल्याला 1000 सबस्क्राईब करायला लागतं, 4000 घंटे वॉच टाईम पूर्ण करायला लागत असतो. तर भावांनो यूट्यूबचं पण तसंच म्हणणं आहे की तुम्ही टिकून काम करा. टिकून काम कसं करा, कारण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर एका दिवसामध्ये 365 जर व्हिडिओ टाकले तर त्याचा काही मला बेनिफिट म्हणजे तुम्हाला काय त्याचा बेनिफिट भेटणार नाही. आणि जर तुम्ही तेच जर 365 व्हिडिओ जर डेली जर एक व्हिडिओ जर टाकला तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार. म्हणजे आपल्याला सांगायला एवढं म्हणजे नवीन यूट्यूबरसाठी सांगायचं फक्त मला एवढंच आहे की भावानो, तुम्ही जर एका दिवसात जर सक्सेस जर तुम्ही पाहत असला तर एका दिवसामध्ये माणसं सक्सेस भेटत नसतं. जर तुम्हाला जर लाईफमध्ये जर सक्सेस व्हायचं असलं का यूट्यूबवर टिकून काम करायला लागतं, त्यावेळेस तुम्हाला तिथं बेनिफिट भेटणार आहे. कारण मी पण आताच मला जास्त दिवस नाही झाले भावांनो, कमी कमी 1 ते 1.5 महिना झाला म्हणजे यूट्यूबवर काम करतोय. म्हणजे माझे कमसे कम आता 25 सॉरी 30 कलम कालपर्यंत माझे 30 कलम झाले. म्हणजे मला असे 30
म्हणजे 35 दिवस झाले भावांनो मला यूट्यूब चालू करून. त्या 5 दिवस अगोदर मी चालू केलं होतं आणि विचार करीत होतो की नेमकं काय कंटेंट तयार करू, काय कंटेंट. त्यामुळे मला 5 दिवस डिले झालेले आहे. आणि आजचा 31वा दिवस आहे. कलम 31चा दिवस आहे आजचा. म्हणजे आज समजा 36वा दिवस माझं यूट्यूब चॅनल चालू करून मला आजचा 36वा दिवस आहे. तर भावांनो मित्रांनो, तुम्हाला एवढं सांगायचं आहे, एका दिवसामध्ये कधी यश भेटत नसतं. त्यामुळं तुम्ही कोणतं असं नाही की यूट्यूबवरच बना, तुम्ही कुठं पण काम करा, काही पण काम करा. जोपर्यंत तुम्ही टिकून काम करीत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस भेटणार नाही. हे माझ्या म्हणजे 23 वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्हाला सांगतो. 23 वर्षामधले मोठे नाही, पण तरी पण भरपूर ते 23 वर्षामध्ये भरपूर असं काही शिकायला भेटलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो. आणि भावनो हेच काही नाही, जोपर्यंत लाईफमध्ये आपण सक्सेस तोपर्यंत कोणाला मोटिवेशन नाही करू शकत आपण, किंवा कोणाला गायडन्स नाही करू शकत. कारण का की लोकांना वाटतं की हा स्वतः सक्सेस नाही आहे लाईफमध्ये आणि हा दुसऱ्याला काय ज्ञान देतोय. त्यामुळं गायडन्स देणं भावना मी गायडन्स देणारा चालू करणार आहे, पण आताच नाही भावना. जोपर्यंत माझं अकाउंट मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत मी गायडन्स देणं हे चालू करणार नाही. ज्या दिवशी माझं अकाउंट मॉनिटाईज होईल त्या दिवशी मी दुसरं यूट्यूब चॅनल ओपन करणार आहे आणि त्या चॅनलवर टेक चॅनल किंवा मग गायडन्स म्हणून असं काहीतरी चालू करणार आहे. आणि त्या चॅनलमध्ये भावना असं राहणार आहे की आपण यूट्यूब चालू म्हणजे यूट्यूबचं अकाउंट आपण कसं ओपन करायचं, यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं, किंवा आपलं यूट्यूब चॅनल चालू करण्यापर्यंत, तर जोपर्यंत आपलं अकाउंट मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत भावनो त्याच्यावरती डेली मी व्हिडिओ बनवणार आहेत. पण आताच नाही भावना, जोपर्यंत माझं अकाउंट मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत बनवणार नाही. ज्या दिवशी माझं अकाउंट मॉनिटाईज झालं त्या दिवशी मी ते अकाउंट चालू करणार आहे किंवा ते चॅनल क्रिएट करणार आहे. हारायला भावनो कंपनीच मुद्दा. कंपनीनंतर मग वेറെ कंपनी केली, तिथं 2-3 महिने काम केले. त्याच्यानंतर मग ते पण सोडून दिलं. त्याच्यानंतर मग ऊसतोडीचे पैसे घेतले, तर मग ऊसतोडीला गेलो. ऊसतोडीवरून जाऊन आलो. त्याच्यानंतर मग गावामध्ये आलो. गावातून मग भीमजयंती होती, भीमजयंती वगैरे केली. मुंबईला जाऊन आलो, थोडं फिरून वगैरे आलो. त्याच्यानंतर मग परत घरी आलो. मग घरी विहिरीवरती कामाला जायला लागलो. विहिरीवरती काम केलं 1-2 महिने. त्याच्यानंतर मग घरचा थोडा विचार केला की आता म्हणजे भरपूर जणांच्या म्हणजे नजरेमध्ये मी निगेटिव्ह झालो होतो. माझ्यामुळं घरच्याला प्रॉब्लेम झाले ते, आणि बाहेरच्याला पण काही जणांना भरपूर जणांना प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे मग मी स्वतः डिसिजन घेतला की लोकांच्या समजा नजरेतून निगेटिव्ह येण्यापेक्षा आपणच थोडं म्हणजे बाहेर कुठंतरी गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्यामध्ये सुद्धा थोडाफार बदल होईल. त्याच्यानंतर समोरच्या व्यक्तीमध्ये पण आपल्याविषयी जर काही राग वगैरे असला तो पण कमी होईल. त्या हेतूने भावना मग मी इकडं पुण्याला कामाला आलो. आणि आता पुण्याला कामाला आल्यामुळं एप्रिलमध्ये म्हणजे एप्रिल 25-26 तारखेला भावना मी 27 तारखेला पुण्यात आलो. आणि आज तारीख आहे, आज समजा आज 24 जानेवारी. म्हणजे मला पुण्यामध्ये येऊन मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे 7-8 महिने, म्हणजे 8 महिने माझे इथे येऊन मला कंप्लीट झाले भावनो. बघू आता इथं किती दिवस राहतो. परत गावाकडे जावंच लागणार आहे, कारण गावाची ओढ असते भावना प्रत्येकाला. तर जाऊ. त्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर पण गावाकडे भरपूर चक्रा मारल्या. असं नाही की इथं आल्याच्यानंतरच म्हणजे गाव लगेच सोडून दिलं. गावाकडं पण गेलो, नातेवाईकांना पण भेटलो, संभाजीनगरला पण गेलो. आणि माझ्या लाईफमधला हा एक एक दिवस असा आहे की तो दिवस मी विसरू शकत नाही. तो दिवस म्हटलं म्हणजे 1 जानेवारी. कारण मी माझ्या 23 वर्षामध्ये मी कधी भीमा कोरेगावला कधी आलो नव्हतो भावांनो. विजयस्तंभ कधी बघितला नव्हता. फक्त मी फोटोमध्ये, रील्सवरती, यूट्यूबवरती फक्त असंच बघितलं होतं. ज्यावेळेस माझ्या डोळ्याने बघितलं भावांनो, तिथं लाखो गर्दी ना भावांनो. म्हणजे इतकी गर्दी असते की समोरचं म्हणजे माझ्या गावातून किंवा माझे नातेवाईक भरपूर आलते, पण एक पण दिसला नाही. त्याचं फक्त कारण भावांनो, फक्त तिथं इतकी गर्दी असते की आपले नातेवाईकसुद्धा आपल्याला भेटत नाही, इतकी गर्दी असते.
जर लाईफमध्ये जर तुम्हाला कधी चान्स भेटला तर भावांनो नक्की जाऊन बघा विजयस्तंभ काय आहे, त्याची कहाणी काय आहे, त्याचा इतिहास काय आहे. यूट्यूबवरती तुम्ही सर्च करा किंवा इंस्टाग्रामवरती तर भावांनो मित्र भरपूर असे आपले अपलोड करतच असते पोस्ट. तरी पण डोळ्याने कानांमध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर भावांनो, त्यामुळं स्वतःहून बघण्यापेक्षा आणि लोकांना सांगितलेले ऐकल्यापेक्षा तर आपल्या स्वतःहून बघितलेलं म्हणजे खूप मोठा फरक आहे. असो तर भावांनो मग माझ्या लाईफमध्ये भावांनो मग मी असं भरपूर काही शिकत गेलो. काही निगेटिव्ह गोष्ट शिकलो, काही पॉझिटिव्ह गोष्ट शिकलो. काही काही लोकांना माझ्यापासून फायदा झाला, काहींना तर माझ्यापासून तोटासुद्धा झाला. पण हे माणसाचं जीवन भावांनो, माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार चालू असतो. कधी यश भेटतं, कधी अपयश भेटतं, कधी यश भेटतं, कधी अपयश भेटतं. तर 2025पर्यंत भावानं मला जीवनामध्ये नेहमी असं अपयशच भेटलं, म्हणजे लाईफमध्ये मला यश भेटलंच नाही. तर मग मी असं स्वतःसाठी म्हणजे असं एक डिसिजन घेतला, जोपर्यंत माणूस आपण स्वतःसाठी काही ते करण्याचं काही प्लॅन करत नाही किंवा डिसिजन घेत नाही, तोपर्यंत माणूस जीवनामध्ये सक्सेस होत नाही. मी असं एका यूट्यूबरचं असं म्हणजे ऐकलं होतं मी, की लाईफमध्ये जर समजा काही सक्सेस व्हायचं असलं समजा, जोपर्यंत आपण आपलं जी मेमरी आपली सेट करत नाही, तोपर्यंत आपल्याला माणसाला किंवा एखादं गोल अचीव करण्यासाठी काही प्लॅन करत नाही किंवा आपण एखादा गोल बनवत नाही आपला, की आपल्याला हे करायचं ते करायचं. तर मग भावानं माझ्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट असा आला, की मी सारखं विचार करत असतो की नेमकी माझ्या लाईफमध्ये मी काय करू, की म्हणजे काही लोकांपर्यंत म्हणजे माझी स्वतःची ओळख होईल किंवा मला काही भरपूर असे लोक म्हणजे ओळखन की हा किरण निकालचे किंवा नेमकं माझी काहीतरी ओळख पाहिजे. माझ्या नेहमी असं डोक्यात नेहमी असा विचार चालायचा. पण विचार चालायचा मग नेमकं काय करू म्हणजे असं नेहमी विचार चालायचा. मग असंच करता करता मला माझ्या डोक्यात एक विचार आला, की आपण एक छोटं मोठं काहीतरी असं यूट्यूब चॅनल चालू करू किंवा मग आपला स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करू किंवा मग काही ना काही असं म्हणजे रोज असं नवीन नवीन विचार यायचे माझ्या डोक्यामध्ये. तर मग काही सेटअप करायसाठी तर मग काही मनी प्रॉब्लेम लागत असतो तर मग बिझनेस जर सेट करायचं म्हटलं तर मग आपल्याला पैसे वगैरे लागत असते. तर मग आपल्याकडे बॅलन्स नव्हतं. तर मग बॅलन्स नसले मग तो माझा बिझनेसचा टॉपिक बंद करून टाकला. बिझनेस कसला असा साधा बिझनेस कपड्याचा किंवा हॉटेल किंवा म्हणजे XYZ काही पण असं जसं बजेट तर ते असं माझ्या डोक्यात प्लॅन आला. त्याच्यानंतर मग तो प्लॅन पण कॅन्सल केला. मग नंतर विचार केला नाही, हे काय आपल्याला म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये किती जर कमवले तर कमीच असते. कारण का आता एवढा मोठा अंबानी भावनो, अंबानीला पैशाची कमी नाही, तरी पण तो रोज काम करत असतो. का? कारण त्याचं म्हणणं असतं की एकाचे 2 झाले पाहिजे, 2चे 4 झाले पाहिजे. तसं आपल्या लाईफमध्ये असतं भावनो. आपण पैसे कितीही कमा, माणसाचं म्हणजे पैसा हा माणसाला कमीच पडत असतो. माणूस हा 2,000 रुपये महिन्यानं सुद्धा जगू शकतो आणि 2 कोटी महिना असला तरी माणूस जगू शकतो. विषय फक्त सांगायचं एवढा आहे की जसं माणसाकडे ग्रो होत जातो तसं माणसाचा खर्च होत असतो. आता सध्या मला समजा 12,000 रुपये महिना आहे समजा, तर 12,000 रुपये महिन्यामध्ये मी घरबरोबर असं व्यवस्थित चालवतो. कदाचित लाईफमध्ये मला 2 लाख रुपये महिना येऊ शकतो किंवा 1 लाख रुपये किंवा 50,000 रुपये महिना पडू शकतो भविष्यामध्ये किंवा मग 5,000 रुपये सुद्धा महिन्यानं कमी करू शकतो. सांगायचा विषय असा आहे की माणसाला जीवनामध्ये पैसे किती जरी असले भावना तर पैसे कमी पडत असते. त्यामुळं आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, मैत्रिणींना किंवा ओळखीच्या पाळखीच्या लोकांना थोडाफार वेळ देत जा. कारण जीवन हे माणसाला फक्त एकदा भेटत असतं. म्हणजे म्हणत नाही का काय संधीचा फायदा घ्या. तर भावनो आपल्याला जीवनामध्ये येऊन ही एक अशी मोठी संधी भेटलेली आहे. कारण का संधी जर आपण फायदा करून नाही घेतला भावना, तर कोणी कसं असतं, कोणी मेल्या मागं कोणी मरत नसतं भावांनो.
त्यामुळं माणूस हा फक्त एकदा जीवनामध्ये फक्त एकदाच येत असतो. तर आनंदी राहा, आनंदीमध्ये सामील व्हा, दुःखामध्ये सामील व्हा, एकमेकांच्या मदत करा एकमेकांना. हां, जरी पैशाची मदत झाली नाही तर भाऊने एक कॉल करून विचारत जा की बाबा नेमकं प्रॉब्लेम काय आहे, असाच प्रॉब्लेम असलाय तुझा, असं असंच कर, नाही काय तर म्हणजे सोल्युशन तरी द्या. कारण जीवन फक्त माणसाला एकदाच आहे भावनो. असो, चला आपल्या टॉपिकवर बोलतो. मग माझ्या डोक्यात असा विचार आला की मी नेमकं काय करू म्हणजे सारखं म्हणजे विचार यायचा, झोप येत नव्हती रात्री का नेमकं काय करू. मग 26 नोव्हेंबर 2025 हा दिवस माझ्या लाईफमधला म्हणजे म्हणजे माझं जीवन समजा बूस्ट करणं, आपल्या पोस्टला कसं बूस्ट करायला लागतं त्या त्या टाईपमध्ये माझ्या जीवनाला बूस्ट करण्यासाठी तो दिवस फार महत्त्वाचा आहे. कारण कसा की 26 नोव्हेंबर 2025 दिवशी असा विषय झाला की त्या दिवशी संविधान दिन होता. मग संविधान दिन असल्यामुळं मग स्टोरी वगैरे टाकली, मित्रांच्या स्टोरी बघितल्या, यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले. मग तर त्या दिवशी मग मी दिवसभर असं कामाला होतो, तो काम वगैरे केलं. मग रात्री झोपायच्या वेळेस असा विचार आला की आपण जर समजा भावाने मी पुस्तकाचा अभ्यास करतो, त्या पुस्तकामध्ये असं होतं 22 भाग 395 कलमे असं होतं. मला पण तिथपर्यंतच माहीत होतं भावनो 448 कलम आहे म्हणून, हे मला पण सुद्धा माहीत नव्हतं. कारण माझ्याकडे जे बुक होतं त्या बुकमध्ये फक्त 395 कलम होत्या. तर मग मी विचार केला की यूट्यूब जर समजा चॅनल जर चालू केलं आपण, तर यूट्यूब चॅनलला 365 दिवस असते. 365 दिवसामध्ये आपण 365 व्हिडिओ पडू शकते. आणि राहिलेलं मग बाकीचे ते म्हणजे 395 मधून 365 मायनस होऊन बाकी जे राहिले ते आपल्या पुढच्या पुढच्या दिवसासाठी आपल्याला काम येईल. तर माझ्या डोक्यामध्ये फक्त तोच विचार चालू होता की 395 कलम आहे. मग मी काय केलं, गुगलवर थोडी माहिती घेतली त्याची. त्याच्यानंतर ChatGPT आहे आपल्याकडं, जेमिनी आहे, असे 2-3 म्हणजे 2-3 ॲप्लिकेशन आहे. गुगल आहे, क्रोम आहे, म्हणजे अजून ब्राउझर आहे, भरपूर अशी वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर मग मी रिसर्च केली की मला संविधानावर समजा म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, कशा प्रकारे करू काय. तर मग या अनुभवानं हे नवीन यूट्यूबरसाठी सुद्धा खूप फायद्याचं आहे मी जे सांगतो ते. तर मग मी काय केलं, तर मग थोडी रिसर्च केली गुगल ब्राउझरवर, ChatGPT, जेमिनी या 4-5 वेबसाईटवर जाऊन व्हिजिट मारली, चेक केली की, आणि तिथं सर्च केलं की मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे. तर मला माझा टॉपिक असा आहे की संविधानावर मी चालू करणार आहे. मग त्यांनी थोडीफार मला संविधानाची माहिती दिली, आणि संविधानाची माहिती पाहून लई मोठी नाही दिली, फक्त 1-2 मिनिटाची आपल्याला माहिती दिली. माहिती अशी दिली की भारतीय संविधानामध्ये 25 भाग आहे, 448 कलम आहे, आणि आणि किती, हां बरोबर 448 कलम आहे, आणि 395 अगोदर होत्या काही नवीन दुरुस्तीमुळं. तर मग मी त्याच टॉपिकवर भावानं पहिला व्हिडिओ बनवला. त्याच्यानंतर तो पहिला व्हिडिओला मी कोलॅबरेट केला माझ्या इंस्टाग्रामवरती. तर त्याला 1000पर्यंत जास्त यूज नाही आले, पण 1000पर्यंत यूज आले. तर मग मला थोडाफार प्रतिसाद वाटला की भावानं माझा पहिलाच व्हिडिओ समजा त्याला 1000पर्यंत यूज आले, तर मग आपण हा टॉपिक चालू केला पाहिजे, हा लोकांना आवडेल. मग मी तो चालू केला भावानं. मग आता तुमच्यासमोर तर डेली तर व्हिडिओ पोस्ट करतच आहे, तुम्ही बघतच आहे माझे व्हिडिओ. त्या व्हिडिओ भावनं त्या चॅनलला भरपूर प्रेम द्या. कारण जेवढं लवकर भावनं ते माझं अकाउंट मॉनिटाईज होईल त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी भावनं मी नवीन अकाउंट चालू करणार आहे. ते फक्त भावनं फक्त गायडन्स द्यायसाठी असणार आहे भावनं. ते फक्त गायडन्स म्हणला, जर कोणी नवीन यूट्यूबर असलं, त्याला जर समजा यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, किंवा त्याला लाईफमध्ये समजा लई असं काही विचार येत असला, भाव नाही भावा माझी तब्येत अगोदर तुम्ही बघू शकता बा, माझी तब्येत भावानं पहिला मी 52 किलोच होतो. आता मला फक्त माझं वजन किती 46 किलो आहे. म्हणजे भरपूर मायनसमध्ये माझं वजन आहे. फक्त टेन्शन घेऊ बघू. टेन्शन भावनं कसलं, फॅमिलीचं टेन्शन आहे, त्याच्यानंतर लोकांचे पैसे त्याचं पण टेन्शन भावनं, परत पाहुणे रावळेचं टेन्शन आहे, परत मैत्रिणीचं टेन्शन आहे, मैत्रिणी म्हणजे GFचं टेन्शन आहे. असं भावनं मी तुम्हाला कधी कोणती गोष्ट खोटं बोलणार नाही. असो,
त्याच्यानंतर जी एफचं काही म्हणजे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण असतं ते. आणि त्याच्यानंतर मग लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, त्याचं एक टेन्शन आहे. परत म्हणजे भरपूर असे काही म्हणजे का आपल्या लाईफमध्ये आपण काही नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे याचं टेन्शन आहे. आपल्याकडे पैसा नाही, पाणी नाही, आपल्या लाईफमध्ये काहीतरी गोल अचीव झाला पाहिजे, आपण काही लाईफमध्ये काहीतरी अचीव केलं पाहिजे. आणि काही तर आपण कमीत कमी थोडं तरी असं सक्सेस झालं पाहिजे, काहीतरी अचीव केलं पाहिजे की नाही. 4 लोक तरी म्हटले पाहिजे हा मुलगा अगोदर असाच होता की, पण त्यानं म्हणजे प्रयत्न केले, त्यानं मेहनत केली, कुठं ना कुठं असं कुठंतरी पोहोचला. तर त्या हेतूने भावानं मग मी असा प्लॅन केला की नाही काहीतरी आपण लाईफमध्ये केलं पाहिजे. आणि मग काहीतरी केलं पाहिजे म्हटल्यावर मग मला फक्त एकच डोक्यात प्लॅन आला. म्हणजे मी नेहमी अपयश होत असतो आतापर्यंत भावना. प्रत्येक मी कोणताही समजा डिसिजन घेतलं ते डिसिजन भावना नेहमी माझं फेलच गेलं आहे. आता हे डिसिजन तुमच्यावर डिपेंड भावना. हे मी चॅनल चालू केलं आहे, तुमच्यावर डिपेंड. कसं आहे, तुम्ही जर याला चांगला जर प्रतिसाद दिला तर होऊ शकतो भावना सक्सेस. आणि जर तुम्ही जर समजा प्रतिसाद जर दिला नाही तर काही विषय नाही भावना, नवीन दुसरा काहीतरी प्लॅन बनवू. त्याचं काय प्लॅन, माणसाचा मेंदू या मेमरीमध्ये भावना भरपूर काही साठासाठी जागा असते. त्याच्यामुळे नवीन नवीन माणसाच्या लाईफमध्ये काही ना काही येतच असतं. तर मग असो तर भावना, तुम्ही जेवढं सपोर्ट मला करशाल तेवढं चांगलं आहे भावना. कारण माझ्याकडून भावना तुम्हाला भरपूर असं काहीतरी शिकायला भेटणार आहे. म्हणजे भरपूर म्हणजे लाईफमध्ये तुम्ही जर कोणी लाईफमध्ये झिरो असलं भावना तर त्याला नाही का 100% तर नाही भावना, पण त्याचं 25 त्याला 50% भावना, त्याला पॉझिटिव्ह आणण्याच भावना मी दम ठेवतो. आणि आणि हा भावना 100% म्हणजे गॅरंटीसुद्धा देऊन सांगतो भावना. हे जर माझं अकाउंट जर मॉनिटर झालं ना, दुसरं जे ज्यावेळेस माझे मग मी चॅनलला समजा म्हणजे मी असं खूप मस्त असं वाटतं की नेमकं अकाउंट माझं नेमकं मॉनिटाईज होतं कधी आणि कधी नाही. ज्या दिवशी माझं अकाउंट मॉनिटाईज होणार त्या दिवशी भावना मी विशेष ना करतो. मी फक्त नवीन पोरांना भावना असं प्रो बनणार आहे ना. मला जेवढे दिवस लागले ना भावना त्याच्या मी मला जर भावना जर अकाउंट मॉनिटाईज करण्यासाठी समजा 300 जर दिवस लागले तर भावना माझा फक्त एकच गोल राहणार. माझं जर समजा अकाउंट मॉनिटाईज करण्यासाठी मी 300 दिवस घातले तर भावना जे समजा फ्युचरमध्ये जे मुलं राहील त्यांना फक्त मी 200 दिवसामध्येच त्यांचं अकाउंट मॉनिटाईज करून देण्याचं म्हणजे गोल असं सेट करणार आहे. त्यामुळे भावना तुम्हाला नाही का जेवढं सपोर्ट करशाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी चांगलं आहे. आणि जर जे नवीन यूट्यूबर राहणार आहे त्यांसाठी चांगलं आहे भावना. त्याच्यामुळे फक्त मला एवढंच सांगते, तुम्ही फक्त मला भरपूर प्रेम द्या, चांगला सपोर्ट करा. आणि जोपर्यंत तुम्ही सपोर्ट करणार नाही तोपर्यंत अकाउंट मॉनिटाईज होणार नाही. अकाउंट मॉनिटाईज झाल्यानंतर मग मला जर तुम्ही अकाउंट मॉनिटाईज नाही करून दिलं, माझं समजा प्रेम नाही दाखवलं, तर मग मी असं वाटेल की मी कुठेतरी कमी पडलो आहे. किंवा मग कारण आपल्या भावना कसं आहे, आपण जेवढे काही एडिटिंग वगैरे करत नाही, जसा व्हिडिओ शूट केला थोडंफार नॉर्मल असे थोडंफार फक्त एडिटिंग करतो भावना. आणि जेवढं नॉलेज आहे भावना तेवढं तुमच्यासोबत शेअर करतो आहे. जर कधी जर समजा असं वाटलं की मला ही कालमाची एवढी इन्फॉर्मेशन नाही तर भावना मी काय करत असतो, पेज असतं भावना, पेजवर लिहित असतो आणि साईटला भावना पेस्ट होत असतो. कसं आहे, तुमच्यासमोर कधी कोणती गोष्ट लपवणार नाही. कारण यूट्यूब भावना हे चॅनल सोशल मीडिया असं आहे, हे आपलं म्हणजे का आपलं हे क्लोज फ्रेंडसारखं असतं भावना. तर तुमच्यापासून कोणती गोष्ट लपवणार नाही. तर मग काही कालमाची माहिती आहे समजा, काही कालमाची माहीत नाही समजा, काही कालमाचा अभ्यास झाला आहे माझा, काही झालेला नाही आहे. कारण भावना मी भरतीचा म्हणजे थोडाफार असा अभ्यास करत होतो, तर मग मी तो नाच सोडून दिला आहे. कारण तुम्हाला मी सांगितलं आता माझं आता वजन किती 46 kg. म्हणजे 46 kg म्हणलं 23 वर्षाचा मुलगा तर कमीत कमी 55 ते असं काहीतरी वेट पाहिजे. आणि लोक असे भरपूर सांगतात की रोज 2 केळी खा, 2 केळी खा, अंडे उकडून खा. तर भावना तुम्हाला काय सांगा, मी डेली 4 केळं खात होतो भावना. माझ्या गावामध्ये जर तुम्ही काही जर व्हिजिट मारली माझ्या शेजारी पाजारीला, मी घराच्या बाहेर निघलो तर नेहमी केळी खात निघायचो. तरी पण भावना माझं वेट वाढला नाही. तर त्याचं रिझन भावना फक्त रिझन मला स्वतःला माहिती आहे की टेन्शनमध्ये भरपूर माणसाला किती माणूस खाणार असलं तर त्याचं वेट लॉस होत असतं. विषय कसा असतो, टेन्शन वेट लॉस होतं. आणि भाऊ मी नेहमी प्रयत्न करतो की टेन्शन नाही घ्यायला पाहिजे. टेन्शन पण दिवसभर भावना कधी टेन्शन येत नाही, पण ज्यावेळेस मी समजा अंगावर घेतो समजा, किंवा मग मी गोदडीमध्ये असतो
तर त्यावेळेस भावना फोन बघता बघता फोन जर समजा साईडला ठेवून द्याला, मग असं ऑटोमॅटिक्स भावना म्हणजे असं आपलं कसं भावना आपण अलार्म लावून ठेवलं ते कसं असतं की अलार्म ऑटोमॅटिक येऊन त्याचा टाईम झाला की तो वाजत असतो. तर टेन्शनचा पण असाच विषय असतो भावना की आपण जर समजा आपण जर समजा आपलं अंग टाकून दिलं तर त्याला काय म्हणजे मेंदूला समजा आपल्या ऑटोमॅटिक समजतं की आता या झोपाच्या मूडमध्ये आता याला थोडंफार आपण याच्याने का डोक्याला समजा थोडंफार असं चॉकलेट देऊ काहीतरी म्हणजे काहीतरी केलं पाहिजे बा लाईफमध्ये सकाळी उठून काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामुळं मेमरी काय करत असते आपल्याला एक टेन्शन देत असते का तुला फलांना टेन्शन आहे, तुला याचं टेन्शन आहे, तुला पैशाचं टेन्शन आहे किंवा तुला लाईफमध्ये हे करायचं आहे, तुला ते करायचं आहे. मग असे भरपूर असे विचार येत असते. मग विचार आल्याच्या नंतर भावना मग तर मग ते टेन्शनमध्ये म्हणजे येत असतं भावना. असो टेन्शन हे प्रत्येकाला असतंय. प्रत्येक प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्राणी जगण्यासाठी भावना धडपड करत आहे. आपला साधा कुत्रा जरी असला भावना तर तो खाण्यासाठी याच्या घरून त्याच्या घरी जात असतो. जर कोणी पाळीव प्राणी असला समजा तो पण तसं करत असतो. त्याच्या घरी सुद्धा तो घर राखण करण्याचं काम करत असतो. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही काम असतं भावना. तर असो तर भावना मग मी 26 नोव्हेंबर 2025 दिवशी मग मी डिसिजन घेतला की नेमकं काय करावं काय नाही. मग त्यावेळेस भावना मग मला एक गोष्टी सपोर्ट भेटला. तो म्हणजे फक्त भावना लाईफमध्ये ₹1 माझ्या खूप महत्त्वाचा आहे तो. तो कसा मी स्टार्टिंगपासून भावना माझ्या समोर नाही का 2-3 ऑप्शन म्हणजे काही जर करिअरमध्ये म्हणा किंवा लाईफमध्ये म्हणा असे ऑप्शन येत असते भावना. स्टार्टिंगला ज्यावेळेस 10वी समजा पास झालं त्याच्यानंतर लाईफमध्ये 3 ऑप्शन आले. कॉमर्स घेऊ का आर्ट्स घेऊ की सायन्स घेऊ. त्यावेळेस पण आर्ट घेतलं. 12वी पास झालो आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन केलं. फर्स्ट सेमिस्टरमध्ये 2 बॅक राहिले तर मग विषय सोडून दिला. त्याच्यानंतर पण मग त्याच्यानंतर मग मी कंपनीत काम केलं. त्यावेळेस पण ऑप्शन आले का कंपनी सोडू का नको सोडू. त्यावेळेस 2 ऑप्शन आले. त्याच्यानंतर मायक्रो फायनान्समध्ये गेलो त्यावेळेस पण तिथं पण 2 ऑप्शन आले की काम सोडू किंवा नको सोडू. व्हॅरेकमध्ये गेलो तिथं पण तसंच. ऊसतोडला गेलो तिथं पण तसंच काम म्हणजे सोडून देऊ किंवा म्हणजे असं नेहमी लाईफमध्ये 2 ऑप्शन येत असते. तर मग इथं पण आलेलं भावना मग मी ज्यावेळेस यूट्यूब चॅनल चालू केलं मग यूट्यूब चॅनल चालू करू अगोदर ज्यावेळेस मी विचार केला की नेमकं आता यूट्यूब चॅनलचं चालू करायचं हे डिसिजन पक्के घेतलं. पण नेमकं कशाला चालू करायचं. स्वतःचे ब्लॉगिंग चालू करायचं म्हटलं काही एज्युकेशनल चॅनल चालू करायचं किंवा टेक चॅनल चालू करू किंवा मग गायडन्सचं म्हणजे असे म्हणजे किंवा गेमिंग चॅनल चालू करू म्हणजे असं भरपूर असे ऑप्शन आले माझ्यासमोर. मग नेमकं काय करू म्हटलं. तर मग मी म्हटलं आधी स्टार्टिंग म्हटलं गेमिंग जर चॅनल चालू जर केलं तर आपल्याला एवढं काय आपलं मोबाईल म्हणलं एवढं मोबाईल आपल्याला काय गेमिंगला सपोर्ट देणार नाही. त्यामुळं मग गेमिंगचं कॅन्सल करून टाकलं. त्याच्यानंतर मग परत मग म्हटलं टेक चॅनल चालू करू. मग मी म्हटलं टेक चॅनल म्हणजे आपलं आहे म्हटलं थोडंफार नॉलेज. पण मग टेक चॅनलला जर चालू करायचं म्हटलं तर त्याला एडिटिंग म्हणजे एकदम अशी हाय लागती. कारण का झापझूप जर जोपर्यंत एडिटिंग होत नाही तोपर्यंत लोकांना टेक चॅनलमध्ये इंटरेस्ट येत नसतो. त्याच्यामुळे मग तो पण एक टॉपिक विसरून गेलो. मग राहिला मग तो ब्लॉगिंगचा विषय आणि एक होता संविधानाचा विषय. मग नेमकं म्हटलं आता नेमकं विचार आला की बाबा संविधान जर एज्युकेशनल चॅनलमध्ये एज्युकेशनल चॅनल नाही म्हटलं संविधानाची माहिती आहे. स्पर्धा परीक्षा करणारे, पोलीस भरती मारणारे किंवा रेल्वेची तयारी करणारे किंवा म्हणजे असे जे समजा एज्युकेशनल सेक्टरमध्ये आहेत ते त्यांना फक्त संविधानाची माहिती समजा असणं फार गरजेचं आहे. कारण परीक्षेमध्ये भावना ते नेहमी प्रश्न येत असतात. तर मग मी विचार केला की संविधानाची माहिती तर सगळे सांगत असते म्हटलं. मग आपण पर्सनली ब्लॉगिंग चॅनल चालू करू म्हटलं. मग ब्लॉगिंग म्हणजे स्वतःची जर ब्लॉगिंग जर चालू केली म्हटलं मग ब्लॉगिंगसाठी काय नवीन काहीतरी स्पोर्ट पाहिजे. लोकांना काहीतरी इंटरेस्ट पाहिजे की आज समजा एखाद्या ठिकाणी जर गेलो ते जर नवीन काहीतरी दाखवलं पाहिजे. तर मी म्हटलं आता रोज आपण एकाच ठिकाणी काम करतोय. रोज जर ते दाखवलं तर लोकांना त्या चॅनलमध्ये इंटरेस्ट राहणार नाही. त्यामुळे मग परत मग नंतर विचार केला संविधान जर चॅनल चालू केलं तर मग संविधान असे एज्युकेशनल जेवढे सेक्टरमध्ये लोक आहेत ते प्रत्येकजण मला संविधानाचे समजा चॅनल आहे. भरपूर जणांचे चॅनल आहे ज्यांचे समजा अकॅडमी असो कोणा समजा ऑनलाईन क्लासेस असो किंवा म्हणजे भरपूर जण म्हटलं त्यांनी हे संविधानाची समजा माहिती देते किंवा अभ्यास करते किंवा अभ्यास लोकांना शिकवते.
तर मग त्यावेळेस माझ्यासमोर 2 ऑप्शन आले. मग त्यावेळेस मी काय केलं, ₹1 घेतला भावांनो. एक वही घेतली, एका साईडला संविधान नाव लिहिलं, मधून डिवायडर एक लाईन मारली, इकडे साईडनं एक स्वतःचं ब्लॉगिंग म्हणून असं केलं मी. असे 2 ऑप्शन केले. 5 नाही का 5 टॉर्च केली भावांनो. काटा छापा असा आपल्या मराठी भाषेमध्ये आपण काय म्हणतो, काटा छापा. तर मग ज्यावेळेस पहिल्यांदा काटा केला भावांनो, त्यावेळेस नाही का ब्लॉगिंगकडे पडला. दुसरा पण ब्लॉगिंगकडे पडला. मग मला वाटलं नाही आपण स्वतःचं नाही का ब्लॉगिंग चॅनल चालू करू. मग ज्यावेळेस तिसरा भावांनो उडाला भावांनो, तो छापा पडला. तर छापा जो पडला तो याच्यामध्ये गेला, संविधानाकडे टिक केलं भावांनो मी. तिसरा, त्याच्यानंतर चौथा पण तोच संविधानाकडे गेला. 5वा पण भावांनो छापाच पडला, तो पण म्हणजे 3 वोट भावांनो माझं त्या टॉर्चमधून 3 वोट माझ्या संविधानाकडे गेले. मग मी त्या डिसिजन घेतलं, मी आता म्हणजे हे चॅनल ग्रो हो किंवा न हो म्हटलं, सक्सेस हो किंवा न हो म्हटलं. पण तरी पण आता 3 वेळेस म्हटलं छापा पडलं म्हणलं, तर मग आपण संविधानाचं चॅनल चालू करू. तर मग मी तेव्हा भावांनो डिसिजन घेतलं की आता म्हटलं सक्सेस भेटू न भेटू, म्हटलं तुमचं प्रेम भेटू किंवा न भेटू, पण मग आता संविधानावरती मी 448 जोपर्यंत कलम संपत नाही तोपर्यंत मग व्हिडिओ आपले थांबणार नाही. तुमचं प्रेम द्या, तुमचं प्रेम राहू द्या, आणि लवकरच माझं अकाउंट मॉनिटाईज करा. जोपर्यंत माझं अकाउंट मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही भावांनो. पण माझं फक्त तुम्हाला सांगू इच्छितं की भावांनो तुम्ही सबस्क्राईब करा. आणि भावांनो हा व्हिडिओ मी यासाठी काढला भावांनो की यूट्यूबवरती नाही भावांनो महिन्याला किंवा 2 महिन्याला एक मोठा असा लॉंग व्हिडिओ टाकला पाहिजे. का तर लॉंग व्हिडिओ जर टाकला तर भावांनो वॉच टाईमसाठी आपल्याला चांगला फायदा असतो. आपण काय करतो असतो डेली शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो. शॉर्टनं काय होत असतं भावांनो, सबस्क्राईब वाढत असते आणि लॉंग व्हिडिओ वॉच टाईम पूर्ण होत असतो. आणि यूट्यूबचं असं एक तुम्हाला शॉर्टकट भावांनो, एक यूट्यूबचा क्रायटेरिया सांगतो तुम्हाला मी, ते 3 पॉईंटमध्ये. जर तुम्ही कदाचित समजा यूट्यूब चॅनल जर चालू करायचं असला, समजा तुम्ही जर माझा हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत जर पाहिला तर तुमच्यासाठी भावांनो खूप फायद्याचं आहे. जर तुम्हाला यूट्यूब चॅनल जर चालू करायचं असलं तर यूट्यूब चॅनल भावांनो त्याचा क्रायटेरिया असा असतो, सर्वप्रथम 1000 सबस्क्राईब जर पूर्ण जर केली, आणि 1000 सबस्क्राईब 365 दिवसामध्ये, आणि 4000 घंटे वॉच टाईम. म्हणजे समजा तुमचा एक व्हिडिओ समजा 1 मिनिटात जर तुमचा व्हिडिओ असला, तो व्हिडिओ जर समजा 60 लोकांनी जर बघितला सुरुवातीपासून, तर डायरेक्ट म्हणजे स्टार्टिंगपर्यंत, म्हणजे समोरच्या माणसांनी जर तुमच्या 60 माणसांनी जर तुमच्या 1 मिनिटाच्या व्हिडिओला जर समजा 1 मिनिट जर वेळ दिला, असे तुमच्या व्हिडिओला 60 मिनिटं वेळ भेटत असतो. तर मग तुम्ही जर बघितलं असं तुमच्या व्हिडिओला नाही का व्ह्यूज तर दिसता, पण वॉच टाईम वाढत नाही. त्याचं फक्त एवढं तरीच नाही भावना. तर पोरं काय करते किंवा माणसं काय करते, व्हिडिओला क्लिक करते, म्हणजे थोडंसं बघते किंवा पुढं घेते. असं म्हणजे लोकांना कसं वाटतं की लवकर माहिती भेटली पाहिजे. हा कसं आहे, शॉर्टचा जमाना आहे, त्याच्यामुळे लवकर काय करते, लवकर माहिती भेटली पाहिजे. त्याच्यामुळे काय करते, डायरेक्ट पुढं घेत असते भावना. तर त्यावेळेस आपल्याला नाही त्यांच्याकडून आपल्याला पूर्णपणे प्रतिसाद भेटत नसतो व्हिडिओला. त्यामुळे मग आपल्याला फक्त व्ह्यूज दिसत असते, पण आपला वॉच टाईम वाढत नसतो. तर मग तुम्हाला जर तुमच्या डॉक्युमेंट असं जर विचार असेल की माझ्या व्हिडिओला तर व्ह्यूज तर आहे, पण मग अकाउंट म्हणजे वॉच टाईम वाढत कसं का नाही, तर त्याचं फक्त एवढंच कारण आहे भावना. लोक काय करत असते का व्हिडिओ स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत बघत नसते, त्यामुळे आपल्याला वॉच टाईम वाढत नसतो. असो. आणि 1000 जर सबस्क्राईब जर पूर्ण केले, 4000 जर समजा तुमचं वॉच टाईम जर तुम्ही पूर्ण केला, तर तुमचं अकाउंट मॉनिटाईज होत असतं. त्याचे काही प्रोसेस असते. माझं अकाउंट नंतर मॉनिटाईज झाल्यानंतर तर मी तुम्हाला ती प्रोसेस सांगणारच आहे कशी असते काय. जर समजा अकाउंट मॉनिटाईज झाल्यानंतर मग तुमची जी प्रोसेस करून तुमचं अकाउंट मॉनिटाईज होत असतं. नंबर 2 भावनो, हा जो टॉपिक आहे भावनो, म्हणजे सॉरी, नंबर 2 काय असतं, जे समजा शॉर्ट व्हिडिओ काढत असते समजा, त्यांसाठी इम्पॉर्टंट. कारण कसं, त्याचा क्रायटेरिया असतो, तुम्ही लॉंग व्हिडिओ जर नाही काढला, समजा तुम्ही जर समजा 1000 सबस्क्राईब जर तुमची जर इच्छा असली की मला नाही 1000 सबस्क्राईब नाही करायची, मला 4000 वॉच टाईम नाही करायचं, तर यूट्यूबनं तुम्हाला असं एक ऑप्शन दिलं आहे. तुम्ही जर समजा शॉर्ट व्हिडिओ काढत असली, तर शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही जर 10 मिलियन जर 90 दिवसामध्ये तुमच्या व्हिडिओला नाही का 10 मिलियन जर समजा व्हिडिओला समजा काय म्हणते त्याला व्ह्यूज आले समजा 10 मिलियन, म्हणजे 90 दिवसामध्ये, मग तुम्ही एका दिवसामध्ये एक व्हिडिओ टाका किंवा 3 टाका किंवा 10 टाका. यूट्यूबला काय घेणं नाही तुम्ही व्हिडिओ किती टाकता, त्याचा काही विषय नाही. फक्त त्यांचं नाही का त्यांची जी काउंटिंग असते 90 दिवसामध्ये, त्या 90 दिवसामध्ये तुमचं नाही का 10 मिलियन झाले पाहिजे. 10 मिलियन झालं तर तुमचं अकाउंट मॉनिटाईज होत असतं. एक हाफ मॉनिटाईजसाठी 3 मिलियन असतं, म्हणजे 3 लाख असतं समजा.
आणि फुल मॉनिटरसाठी 10 मिलियन असतं, म्हणजे 10 लाख असतं. जर तुम्ही समजा शॉर्ट व्हिडिओ काढायचे असतील त्यांसाठी हे खूप फायद्याचं आहे. तुम्ही समजा दिवसामध्ये समजा तुम्ही 1 शॉर्ट टाका, 2 टाका, 3 टाका, 10 टाका, 15 टाका. यूट्यूबला काही घेणं नाही, तुम्ही किती टाकता, काय टाकता त्याचं काही घेणं नाही. त्यांचं म्हणणं तुम्ही जर फक्त 90 दिवसामध्ये मला 10 मिलियन द्या, तुमचं मी अकाउंट मॉनिटाईज करून देतो, तुमचं अकाउंट मॉनिटाईज झालं तुम्हाला मी पेमेंट चालू करून देतो. असं यूट्यूबचं म्हणणं आहे. मग तुम्हाला भावना 1000 सबस्क्राईब पूर्ण करून 4000 घंटे वॉच टाईम पूर्ण करून जर तुम्हाला अकाउंट मॉनिटाईज करायसाठी तुम्हाला एक आयडी देतो भावना. मी तर समजा ती ट्रिक तर यूज करतोय, मला फायदा होतो की नाही होतो, पण तरी पण मी सांगू इच्छितो. दिवसातून भावनी 1 शॉर्ट व्हिडिओ टाकायचा, त्याच्यानंतर हप्त्यामध्ये 2 एक लॉंग व्हिडिओ टाकायचे 5-10 मिनटाचे, कधी 5 किंवा 10. आणि म्हणजे तो आपल्याला वॉच टाईम वाढायसाठी चांगलं राहतं. शॉर्ट व्हिडिओ फक्त सबस्क्राईब वाढायसाठी आणि आपले आणि जर समजा स्पेशल जर तुम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओ जर काढत असला तर दिवसातून तुम्ही कमी कमी 2 व्हिडिओ टाकायचा, सकाळ संध्याकाळ. तुम्ही जर 3 जर टाकले तरी चांगलं आहे. कारण यूट्यूबचं म्हणणं आहे तुमचे 90 दिवस म्हणजे जेवढी काउंटिंग होणार ती तुमचे 10 मिलियन झाले पाहिजे. असो, तुम्हाला जर तुमच्या आवडी नसेल, तुम्हाला जसं करा तसं करा. मी तर माझं असं गोल सेट केलेला आहे की डेली 1 व्हिडिओ टाकणार शॉर्ट, कधी कधी 2 पण टाकतो. आणि ते झाल्याच्यानंतर 2 दिवसाला किंवा 3 दिवसाला मी 1 लॉंग व्हिडिओ टाकत असतो. त्याच्यानंतर लॉंग व्हिडिओ टाकल्याच्यानंतर मग आज हा व्हिडिओ फक्त भावनं महिन्यातून फक्त असा 1 लॉंग व्हिडिओ असणार आहे. याने काय होणार भावनं की आपल्या चॅनलला म्हणजे लॉंग व्हिडिओने काय होतं, वॉच टाईम वाढण्यासाठी खूप फायदा होतो. तर तुम्ही जर भावना शेवटपर्यंत जर हा व्हिडिओ बघायला तुमचं मनापासून खूप आभार मानतो. असं भावना तुम्ही मला सपोर्ट करा. थांबतं भावना येतो. जय भीम, जय संविधान. तुमचं प्रेम राहू दे. जय संविधान.